नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन एज्युकेशनमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण BA तृतीय वर्षासाठी राज्यशास्त्र या विषयासाठी जो पेपर क्रमांक 10 आहे, पाश्चिमात्य राजकीय विचारवंत, त्यामधील जे प्रकरण क्रमांक 1 आहे त्या संदर्भामध्ये आज आपण माहिती घेणार आहोत। तर प्रकरण क्रमांक जे 1 आहे पाश्चिमात्य राजकीय विचारवंत या पेपरमध्ये, तर प्रकरण क्रमांक 1 जे आहे त्याचं नाव आहे प्लेटो। तर प्लेटोचा जन्म इसवी सन पूर्व 427 मध्ये झालेला आहे आणि त्याचा जो मृत्यू आहे तो 347 मध्ये झालेला आहे। म्हणजे इसवी सन पूर्व 347 मध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याने विविध ग्रंथाच्या माध्यमातून आपले विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्लेटोचा जन्म जो आहे तो एथेन्स या नगर राज्यामध्ये झालेला आहे आणि नगर राज्याचा जर विचार केला आपण तर नगर राज्याची जी लोकसंख्या होती ती 2000, 4000, 5000 अशी लोकसंख्या असायची। म्हणजे आज आपण जर बघितलं तर विविध राज्याचा राष्ट्राचा जर विचार केला तर आज करोडामध्ये जी लोकसंख्या आहे त्या काळी तेवढी लोकसंख्या नव्हती आणि छोटे छोटे नगर राज्य असायचे आणि नगर राज्याची व्यवस्था जी होती ती गणराज्य पद्धतीची शासन व्यवस्था होती तिथे आणि त्या शासन व्यवस्थेमध्ये सर्वांना समान अधिकार होते। त्याचबरोबर शासन व्यवस्थेमध्ये सर्वांना सहभागी करून घेण्याची ती व्यवस्था होती। परंतु एथेन्सचा जर विचार केला, एथेन्समध्ये गणराज्य व्यवस्था जरी असली किंवा लोकशाही व्यवस्था जरी असली तरी तिथे लोकांना काही प्रमाणातच अधिकार मिळालेले होते आणि जे श्रीमंत लोक होते त्यांनाच त्या शासन व्यवस्थेमध्ये काय होत होतं, सहभागी होण्याचा किंवा त्या अधिकार मिळवण्याचा जो अधिकार होता त्यांना तो मिळत होता। तर त्या पद्धतीने जे विचार मांडलेले आहेत प्लेटोने जे विचार मांडलेले आहेत त्या एथेन्स शहरातील सद्यस्थिती काय होती त्या संदर्भामध्ये आपले विचार आपल्याला त्याने मांडलेले दिसतात। तर प्लेटोचा जन्म एथेन्स इथे 427 मध्ये झालेला आहे। एथेन्सचा जो परिवार होता तो सधन परिवार होता, म्हणजे श्रीमंत परिवार होता आणि त्याच्यामुळे त्याला कोणत्याही अडचणीला समोर जावे लागलेले नाही। म्हणजे त्याचं शिक्षण जे आहे किंवा त्याला जे मिळणाऱ्या सुख सुविधा होत्या त्या अत्यंत चांगल्या प्रकारे त्याला मिळालेल्या होत्या आणि त्या संदर्भामध्ये त्याचे शिक्षण आणि सुख सुविधा मिळाल्यामुळे त्याला व्यवस्थितरित्या शिक्षण हे मिळालेलं आहे। आणि त्यानंतर जो नवीन विचार त्यांनी राज्यासंदर्भात मांडण्याचा प्रयत्न केला तो विचार मांडण्याचं कारण एकमेव आहे, कारण की काय की त्यांचा जो गुरु होता सॉक्रेटिस नावाचा सुद्धा एक गुरु होता आणि त्या गुरु जो होता तो अत्यंत विचारवंत होता आणि तो विचारवंत असल्यामुळे त्याने जी सद्य परिस्थिती होती त्या राज्याची जी एथेन्स राज्याची सद्य परिस्थिती होती म्हणजे कुशासन व्यवस्था होती, लॉटरी पद्धतीने शासन व्यवस्थेमध्ये जे सत्ताधारी होते ते निवडून जात होते, त्याचबरोबर भ्रष्टाचार होता, गरीब जनतेवर अन्याय अत्याचार होत होता आणि त्या दृष्टिकोनातून त्या अन्यायाविरुद्ध लढा देण्याचा विचार मांडण्याचं काम सॉक्रेटिसने केलं होतं। परंतु हा विचार जेव्हा मांडला किंवा त्या अन्यायाचा विरोध जेव्हा सॉक्रेटिसने केला तेव्हा त्याला काय करण्यात आलं, शासनामार्फत सत्तेमध्ये जे लोक होते त्या शासनामार्फत त्यांना काय करण्यात आलेलं आहे, विषाचा प्याला पिऊन त्याला आत्महत्या करण्यासाठी त्याला सजा देण्यात आली होती आणि त्याचा दूरगामी परिणाम हा प्लेटोच्या मनावर झालेला आपल्याला दिसतो आणि त्या दृष्टिकोनातून त्याने काय मांडलेले आहेत, आपले विविध विचार आपल्या समोर मांडलेले आहेत, विविध ग्रंथांमधून आपले विचार मांडलेले आपल्याला दिसून येतात। तर विविध जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये जो पहिला ग्रंथ आहे त्याचा महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे तो म्हणजे आहे रिपब्लिकन या ग्रंथामध्ये त्याने असं सांगितलेलं आहे की कुशासनाचा जो अंत करायचा असेल तर कोणकोणते विचार किंवा कशा पद्धतीने राज्याची व्यवस्था असली पाहिजे, त्याचबरोबर भ्रष्टाचाराचा अंत करायचा असेल तर कशा पद्धतीने शासन व्यवस्थेने वागलं पाहिजे, त्याचबरोबर शासन व्यवस्था ही कशी असली पाहिजे, त्याचबरोबर वर्ग संघर्ष होऊ नये याच्यासाठी कशा पद्धतीने राज्य व्यवस्था असली पाहिजे, या सर्वांचा विचार रिपब्लिकन या ग्रंथामध्ये प्लेटोने मांडलेला आपल्याला दिसतो। त्याचबरोबर टेटसमेन जो आहे हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण प्लेटोने लिहिलेला ग्रंथ आहे। याच्यामध्ये त्याने
आदर्श राज्य कसा असला पाहिजे, म्हणजे आदर्श राज्याची जी संकल्पना मांडलेली आहे त्याच्यामध्ये आदर्श राज्य जर घडवायचं असेल तर तो चालवण्यासाठी किंवा ते चालवण्यासाठी आदर्श राज्याची सुद्धा व्यवस्था असली पाहिजे. म्हणजे आदर्श राज्यासाठी आदर्श राजा हा असला पाहिजे. त्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती टेटेस्मन या ग्रंथामध्ये प्लेटोने आपल्याला सांगितलेली आहे. त्याच्यानंतरचा जो ग्रंथ आहे मेनो आहे, क्रिटो आहे, त्याचबरोबर लॉज सुद्धा आहे. लॉज सुद्धा हा महत्त्वपूर्ण प्लेटोने लिहिलेला ग्रंथ आहे. या लॉज मध्ये व्यावहारिक जे राज्य आहे या संदर्भामध्ये त्याने आपली माहिती सांगितलेली आहे. तर अशा पद्धतीने काय सांगितलेलं आहे, आदर्श राज्य कशा पद्धतीने असले पाहिजे किंवा सद्य परिस्थितीचा आढावा घेऊन त्याच्या मनावर जे झालेले परिणाम आहेत आणि त्या दृष्टिकोनातून प्लेटोने आपले विविध विचार मांडलेले आहेत. ग्रंथ आहे त्याचं नाव आहे जॉर्जियस, त्याचबरोबर फेडो, म्हणजे असे विविध ग्रंथ प्लेटोने लिहिलेले आपल्याला दिसतात. त्याची जी संख्या आहे म्हणजे ग्रंथांची जी संख्या आहे किमान 38 ते 40 ही ग्रंथांची संख्या आपल्याला पाहायला मिळते. आणि सगळ्यांचा जर विचार केला या ग्रंथाचा तर सगळ्यांची लिखावट ही संवाद स्वरूपात आपल्याला दिसते. म्हणजे प्लेटोचं असं म्हणणं आहे की जर एखाद्या समस्येचं निराकरण करायचं असेल तर संवाद स्वरूपातूनच त्या समस्येचं निराकरण होत असतं. तर अशा पद्धतीने सर्व जे ग्रंथ आहेत ते संवाद स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या ग्रंथामधून विविध विचार मांडण्याचा प्रयत्न हा प्लेटोने केलेला आपल्याला दिसतो.